लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। कर्जमाफीचे निकष तात्काळ जाहीर करा, अन्यथा 15 मार्च रोजी मुंबईतील मंत्रालयावर भव्य मोर्चा काढला जाईल असा थेट इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य सरकारला दिला आहे। नोव्हेंबर महिन्यात प्रहार संघटनेचे नेते बच्चूभाऊ कडू यांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी नागपूर येथे भव्य मोर्चा काढला होता। या आंदोलनाला बळीराजा शेतकरी संघटनेने जाहीर पाठिंबा दिला होता। या मोर्चानंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि त्या बैठकीत कर्जमाफीबाबत लवकरच शासकीय निकष जाहीर केले जातील अशा घोषणा करण्यात आल्या होत्या। मात्र आज अनेक महिने उलटून गेले तरी सरकारकडून कर्जमाफीच्या निकषाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। यामुळे राज्यातील शेतकरी वर्गामध्ये तीव्र संताप आणि नाराजी पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता बळीराजा शेतकरी संघटनेने केलाय। सरकारने 15 मार्चपर्यंत कर्जमाफी संदर्भातील स्पष्ट आणि ठोस शासकीय निकष जाहीर करावेत अशी मागणी संघटनेने केली आहे। अन्यथा राज्यातील सर्व शेतकरी संघटनांना एकत्र करून 15 मार्च रोजी मुंबई मंत्रालयावर मोठा मोर्चा काढला जाईल असा इशाराही देण्यात आला आहे। हा मोर्चा केवळ इशारा नसून शेतकऱ्यांच्या हक्कासाठीची निर्णायक लढाई असेल असे बळीराजा शेतकरी संघटनेने स्पष्ट केले आहे। शेतकऱ्यांची कर्ज माफ करू ही जी घोषणा केलेली आहे ते ठीक आहे, पण 15 मार्चपर्यंत जे निकष शेतकऱ्यांसाठी मध्यम मुदत आणि पीक कर्जासंदर्भात जे काय लावलेले आहेत ते त्यांनी जाहीर करावेत। अन्यथा 15 मार्चनंतर आम्ही बळीराजा शेतकरी संघटना आणि सर्व संघटना मिळून पुन्हा एकदा मुंबईमध्ये एल्गार उभा करू आणि मंत्रालयावर 15 मार्चनंतर आम्ही मोर्चा काढू। यामध्ये सर्व संघटना आम्ही सहभागी करून घेऊ। त्यामुळे लवकरात लवकर देवेंद्र फडणवीस सरकारनं कर्जमाफीची घोषणा करावी आणि त्याचे निकष जाहीर करावेत। अन्यथा 15 मार्चनंतर पुन्हा आम्ही मुंबईला रस्त्यावर उतरू एवढंच या ठिकाणी इशारा देतो आणि थांबतो।